एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? मग एका कोणाचे माप मी x मानतो, त्याचा पूरक कोण किती अंश होते रे? मग 180 - 1. पूरक कोण म्हणजे 180 असते, मग त्याचं पूरक कोण म्हणजे 180 - x. पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे, म्हणजे कसं दिलं आहे? x बरोबर हे पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट, हो की? तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती? मग याच्यावरून काय करता? x ची किंमत काढायची आपल्याला. मग हे x ला x कुठं सोडू? इथं वर सोडू. समीकरण काय आहे मग? x बरोबर 180 - x 1/4. x बरोबर, तुम्ही पाहिजे असेल तर हे 4 इकडे आणू शकता, कारण हे गुणाकारात आहे ना. हां, हे एक पद झालं. आता कंसामध्ये वेगवेगळे पद आहेत, पण हे कसं कटोकटी? हां, सांग कसं कशाचं? 4 आणि 180चं का? हो, होते ना. हे 180ला मधात जाते, मग कटोकटीच होते की. पण मधात गेल्यावर आणखी किचकट होते, ते प्रोसेस नको. आता सोपं करून घ्यायचं आपल्याला. हे एक पद झालं, हे दुसरं पद झालं. 4 छेदामध्ये भागाकारात, म्हणजे याला काय येते? गुणाकारात. 4x झालं. इकडं काय राहिलं मग? सोपं होऊन जाते. 4x ला 4x मायनस इकडं आल्यावर प्लस x, इथं 180, इथं 5x बरोबर 180. मग x बरोबर किती येते? 180 भागिले 5. 5 त्रिक 15, 5 सकट. मग किती आहे? 36 अंश. मग ह्या कोणाचं माप किती आहे? 36 अंश. मग त्याचं काय काढायचं आहे? कोटी कोणाचं माप. मग त्याचं कोटी कोणाचं माप किती येते? 90 - x करायचं, हे नाही. 90 मधून ते 36 अंश काढून टाकायचं. किती येते? 54 अंश. 36 बी राहते. एका कोणाचा पूरक कोण. सपोज मी एक कोण x मानतो, त्याचं पूरक कोण किती येते? 180 - आणि त्याचा कोटी कोण किती येते? बरोबर आहे ना. कोण x मानलं, त्याचं पूरक कोण 180 - x आणि त्याचा कोटी कोण 90 - x. यांचे गुणोत्तर दिले, म्हणजे यांचं गुणोत्तर दिले. काय लिहू मी इकडं? मग अगोदर हे लिहून घे ना, यांचं गुणोत्तर आहे ना. मग हे लिहून घ्यायचं अगोदर. 180 - x छेद बरोबर, तर त्या कोणाचे माप किती? मग याच्यापासून काय करायचे? कशाची किंमत? तिरपा गुणाकार करू शकता ना. करूया मग. ओके, मग समीकरण काय आलं आपल्याला? 180 - x छेद 90 - x बरोबर 13/4. गुणाकारात जाते. दोघं जण आहेत, दोघांना जाते बरं का. हे 4 गुणिले 180 ला जाते अगोदर. मग किती होते? 18 चौक 72, 720 मायनस आता x ला 4x. 13 ना अगोदर 90 ला 13 117, 0 ला 0 मायनस 13 गुणिले x 13x. x एकीकडे आणा. इथं मायनस 4x आहे, हे मायनस 13x इकडे आल्यावर प्लस 13x झालं ना. प्लस आहे इथं, हो की नाही? हां, प्लस झालं. हे मायनस 4x ला मायनस 4x आहे. 1170 मायनस इथं 720 प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस 720. हे किती उरतात? 9x. 0 7 मधून 2 5, 7 आणि 4 11, 450. मग x बरोबर किती येते? 9 × 45 0 50. तर त्या कोणाचं माप किती मग? 50 अंश. x म्हणजे आपण कोण धरलं ना. तिसरा आहे, एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोणाचे माप 35 अंश व 55 अंश आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोणाचे माप आहे, 35 अंश 55 अंश आहे, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत? एकच शिरोबिंदू नाही म्हणते. आपल्याला कोटी कोणासाठी काय कंडिशन आहे?
फक्त त्या दोन कोणाच्या मापांची बेरीज काय पाहिजे 90 अंश पाहिजे. या दोघांची बेरीज 90 अंश होते का? होते ना. 35 आणि 55 90 अंश होते. म्हणजे ते एकमेकांचे कोटिकोण आहेत. ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत. संलग्न कोणसाठी कसं असते संलग्न? इथे बघा एकच शिरोबिंदू नसलेला दोन कोणांचे माप. या आता बघा हे दोन कोण एकच शिरोबिंदू नसलेला म्हणजे बघ थांब. हे एक शिरोबिंदू आहे. याच्यापासून हे दोन संलग्न कोण आहेत ना. संलग्न कोणासाठी काय आहे? हा एका शिरोबिंदूतून जावं लागते. बरोबर आहे. संलग्न कोण आहे आणि संगत कोण आहे. दोघांमध्ये काय फरक आहे? संगत कोण म्हणजे असं हे संगत कोण. हां संगत कोण तसं ते वेगळं होतं. दोन रेषा त्यांचे छेदिका हे संगत कोण. हे संलग्न कोण. संलग्न कोणासाठी काय कंडिशन आहे? एक शिरोबिंदू असते आणि एक सामायिक बिंदू असते. एक सामायिक बाजू असते. म्हणजे हे दोन काय झालं संलग्न कोण झाले. ओके. मग एकच शिरोबिंदू नसलेला दोन कोण. शिरोबिंदू एकच आहे ना मग यांच्यासाठी. मग हे संलग्न कोण होतात का? नाही. त्यांनी म्हणले एकच शिरोबिंदू नाहीत म्हणाले. एकच शिरोबिंदू नाहीत म्हणजे हे कोणतं तर वेगळे कोण आहेत. इकडे एक कोणता तर वेगळा कोण आहे आणि हे वेगळा कोण आहे. शिरोबिंदू वेगळं एकच आहे का यांचं? नाही. सपोज याचं नाव हे ABC आहे आणि याचं नाव काहीतरी PQR आहे. ओके. शिरोबिंदू एक आहेत का? मग ज्यांचं शिरोबिंदू एक नाही याचं 35 अंश आहे आणि याचं 55 अंश आहे. हे कोटिकोण होऊ शकतात. कोटिकोणसाठी फक्त दोघांची बेरीज काय पाहिजे 90 अंश. मग हे दोन कोण संलग्न कोण होऊ शकतात का? काय न एकच शिरोबिंदू नाही. संलग्न कोणासाठी एक शिरोबिंदू पाहिजे. मग हे ऑप्शन आहे का? नाही. ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण. काय विरुद्ध कोण आहेत का? हे विरुद्ध कोणाचे माप समान असते. विरुद्ध कोणाचं माप समान असते आणि त्यांचा शिरोबिंदू पण एकच असतो. शिरोबिंदू एकच असतो. इथं शिरोबिंदू एक नाही म्हणाले. हे ऑप्शन आहे का? ते कोण परस्परांचे पूरक कोण. हे यांचं बेरीज आले का 180? हे पण नाही. चौथा आहे एका कोणाचा पूरक कोण. सपोज एक कोण त्याचा पूरक कोण 180 मायनस x. 180 मधून x काढायचं. त्याचं पूरक कोण किती येते मग? आणि त्याचा कोटी कोण 90 मायनस x. यांच्या मापांचे गुणोत्तर. मग पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर दिले 180 मायनस x छेद 8/3. ओके. तर त्या कोणाच्या त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर केले. नंतर याच्यावरून कोणाचं माप काढायचं आहे. नंतर त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर काढायचं आहे. हे गुणोत्तर सोडूया मग. 180 मायनस x छेद 90 मायनस x बरोबर 8/3. 3 न गुणाकार करा. 18 म्हणजे किती ते 540. 3x 8 9 72 0 8x. x चे पद एकीकडे घ्या. बरोबरला बरोबर 720ला 720. यानं येते इकडं मायनस होऊन. हे मायनस 3x इथंच आहे. हे मायनस 8x इथं येऊन प्लस x. इथं देता का प्लस? नाही. हे मायनस 3x इथंच आहे. मायनस चिन्ह 3x आहे. यानं प्लस झालं आहे की नाही. 8x म्हणून 3x गेलं 5x बरोबर 0 8 6 मधून 5 1 180. मग x बरोबर किती येते 5 3 15 5 31. x 36 अंश आलं. मग त्यांनी काय विचारतात x किती आलं मग. तर त्या कोणाचं माप किती आलं 36 अंश. त्यांनी काय विचारतात मग त्या कोणाचे 36 अंशचे त्याच्या पूरक कोणाशी. मग याचं पूरक कोण किती असते रे 180 मायनस 180 मायनस 36. हे गुणोत्तर म्हणे. गुणोत्तर किती येते मग 36 छेद यांचं किती येते 4 5 7 मग 3 गेल्यावर 4 144 आहे. बरोबर आहे. मग हे किती आहे 425. इथे 4 न भाग जाते बघा. 36 एका पाड्यामध्ये 4 नंबरला 144 आहे. 4 × 24 2 उरले 4 × 12 14 एकास 4.
गुणोत्तर म्हणजे कटोकटी केल्यावर जे उत्तर येते ते. 5वं गणित आहे. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापांचा कोन येईल? 120 अंश. 120. ठीक आहे, ऑप्शन आहे बघूया आपण. कसं ते पण सांग. 120. होय सर 120. तिचा 7 आणि 6 याच्यामधलं कितीचं असते माप? 30 अंश. 30 अंश असते. हे 30 अंश, हे पण 30 अंश, हे 9 आणि 10 मध्ये. मला सांगा 10:30 म्हणलेत, मग ते काय तास काटा फक्त 10वर राहणार आहे? पुढं सरकते ना. मग आता हे किती पुढं सरकते ते बघायचं आहे आपल्याला. माहिती आहे एका मिनिटाला किती पुढं सरकते? 0.5 अंश पुढं सरकते. मग आपल्याला किती मिनिट वाजलेत? 30 मिनिटासाठी काढायचं आहे. मग 30 मिनिटासाठी किती पुढं सरकते? 30 गुणिले 0.5 करा. हे एक्स्ट्रा 0 देऊन टाका. 3×5 15. किती अंकांत दशांश आहे? 1 अंकाचे. म्हणजे 15 अंश पुढं सरकायले. मग हे 30 किती झाले एकूण? 120 झाले. 3 1 3 3 2 7 3 3 312. पुढचे किती? 15 अंश. 135 अंश. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा.